बैल चोरीला गेलेला एका महिन्यानंतर सापडला. चला आपण शंकर फुले यांची बैलाची माहिती व चित्रबाजी माहिती घेत आहे. मोठं जी ही व्हिडिओ कुठं न क्लिक करता व्हिडिओ तुम्ही समजा बघा. तुम्हाला मोठं जी चित्रबाजी बैलाची माहिती सर्व माहिती तुम्हाला मिळणार. पहिल्या काळातील मोठ झालेली कशी कुणाला नांगूर येता येणार नाही, कुडू येता येणार नाही, पेरता येणार नाही, टिपण त्याला चालवता येणार नाही, त्याला बी किती सोडायचं करणार नाही. आणि बैल कसली त्याला सुद्धा माहीत होणार नाही. नाही आता सिटीच्या लोकांनी माहीत नाही ती लाकडाची बैल आणून पुसते लोक. चिखलाची बैल हो चिखलाची बैल. आणि आता आपल्यात सुद्धा झालं जरी तुझ्या पोराशी माहिती होणार नाही ती बैल कसली होती. नाही आपल्या दारातच नाही, त्याची व्यवसायच नाही. आता लोकांनी मोठच माहीत नाही. आता आम्हाला सुद्धा मोठ माहिती. तुम्ही मोठ बहान घेतलं हे असं एक वस्तू आता कमी होता ना. आणि ही मोठ हांडी पण पुण्यात कातडीची पहिल्या जुन्यातल्या म्हणजे आमच्या मागल्या काळाच्या पिढीतली मोठं आम्ही हांडी आणि बघितल्या. कातडी बनवायची. हां कातडी असाही तयार करायची आणि त्याला मध्ये मॅट लावायचं आणि अशी मोही करायची. अशी लांबुडकी मोठ असायची इकडं. आणि ती मागं हिथं नाडा सुंदर हिथं असायला. आणि सुंदर खाद्या बाजूला आणि नाडा वरच्या बाजूला. मग ती पाण्यात मागं सारायची आणि ती पाण्यात बुडली पाय द्यायचा आणि अशी बुडून दाबली खाली म्हणतं की गच भरायची. हल्ली नाही. आणि वाट्यापाशी आल्याबरोबर नेमकी ती सोड आणून तिला मोहर पाण्यात वाटायचं कातडी. हां पण बैल किती असं होतं पहिलं ते मोठं बैल दिवस गोडला बैल चालायचं दिवस वाढवतो. मध्ये किती सोडायची पण 1 तास सोडायचं. मग तो पहिलं किती बसत होतं मी मोठं किती बागायत दिसायचं तुमचं. मोठं उन्हाळ्याच्या पाण्या दृष्टिकोनातनं एक 18 एकर बागायची. पाणी वर असलं का पाणी लगेच मोठं किती मोठं. हां पण पाणी खाली वर का पण टाइम लागायचा ना. हां आणि मोठीच्या पाण्यानं पाणी वर असलं थोडं पाऊस झाल्यानंतर पावसाळ्या टायमाला हे केलं तर 1 एकर पाणी बैल काढत 1 एकर भिजवायचं. अहो आता मोटर लहान आहे. एका लाईट मोटरीच्या पाण्यात पाणी चालतो मोटर बका. आणि आमच्या आता हिर आहे त्या हिरीवर आणि असं त्या दंडाकड्याला बसून ह्याला पाणी केलं. पाणीवर आलं उभा राहायचं तर बैल दाबवायची आणि वाट्यात माठ पडली की तसं उभा राहून माघारी बैल वाढायची भरायची हे करायची. बैला मागं जायचं पाणीच वर. पहिलं बैलाला सुद्धा मारतो अनुभव होता. पुढे ठेवायला जाऊन बैल थांबत होती. हो थांबत होती. थांबायची आणि त्याला आपण कासरा वाडा नाही ना वाडा बैल सरत माघारी. आणि मोठं असा कचका बसला बैलाला ते हल्ली बैल बसली माठ की आरी यायची. आरीचा असा ह्या बाळा मिळाला की चालली बैल. किंवा आता श्रीमंत अण्णा ही आहे ती का नाही ती नरनाना म्हणजे श्रीमंत अण्णा पा आपल्या संग बोलत बसला म्हणजे मोठ चाटती अजून बोलत बसायचं बघलं दादा होर. बैल सरायची मोठ वाट्यात पाडायची अनेक सरायची अनेक वाट्यात पाडायची. कारण माठ बुडली बैलाला कळलं की बाबा भरली माठ चालली बैल. म्हणजे पहिलं माणसापेक्षा बैलाची ज्ञान होतं माहिती ज्ञान होतं. हो नाही आणखी त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आता कसं आहे आपण एका वाटून जरी एकदा बैलच नेली गाडी बैल त्या वाटून जाते ती सगळं जाते. आता मला माहिती आहे की आम्ही तिथं गाडी झोपली आणि ती गाडीत आपण नुसतं मागं बसलं गाडी जास्ती नसती बैल अहो आपली सांगून गाडी जर तसं गाडी झोपली घरापासून येऊस तुम्ही गाडीत झोपा घरी निस्ता कासरा बांधू शकणार बावकडाला दावणी आणते. बावकडाला कासरा बांधा हा घरलाच आणते. म्हणजे सांगोळे म्हणजे तिथनं 35 किलोमीटर सांगोळे आपल्या गावात. तिथनं तुम्ही जो आपला गाडीत आपल्या बैल येतो मला गाडी आणते. कुठं जात नाही ते काय नाही ते खड्या टायमाला खड्डा नेमके त्या चाकुरी धरू शेणा बैल चाकुरी सोडत नाही ती. वाट फुटून दुसरीकडे जाऊ द्या पण ही चाकुरी सोडत नाही. सरळ चाकुरी नाही. पहिलं बैला घेणार बैल तशी लय काय ही होती बरं बैल होती माणसं पाहत होती. अहो कसा मालकाला सुद्धा ओळख होती लगेच काय करायची बैल कुठे बी झोपत आहे तुम्ही घरापाशी आनंद दावणीला झोपली त्याचं येणार
आणि त्याच्या वेळेला पेंडीच्या ह्याच्या वेळेला झाले की बैल माणसाकडे रका बघणार, हं. ताण लागली की बैल माणसाकडे बघते, बघते की, हां. जनावर बघतो या. बघते नाही कळते मग पण ते ती पाणी उचलून शेत त्याला दिलं, आपण पाण्याला हात लावला की ते लागलं हारायला हालायला. पाणी आणलं. पण ते आता लोकांना ती कळत नाही. नाही 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 बैल बघतोय कशासाठी, काय? पाण्यासाठी काय. काय? आता एखाद्या बैल आहे दारात, पण ती पाणी पहिले माणसाने पहिल्याने बघला माणूस बघायचा बैल ताण्याचा किंवा त्याला चालेल, हा आता काय आता माणसाने कळत नाही की बैल उठला आणि किंवा काय झालं, तर बैल नाही ती. कशासाठी उठला, ती हाय. त्याला भूक लागली का ताण लागली ही माणसाची कळत नाही. कळत नाही, पण पहिले माणसं लगेच बघतो ओळखतो. आणि मालक आला म्हणलं बैल उठून उभं राहिले की दावणी हो या. असं होते. हां सांगा. मग ही कटमळा बैलाची चोरी झाली होती, ती बैल सांगोल्यात 1 महिनाभर होती जोड, हां कटपणमध्ये जुळून येते. चोरी झाली होती. हां आणि ती गावली ती पड्याला कोणतं रेल्वे स्टेशन आलं ते का म्हणायचं सांगोला बारशी असं हां असं बाशी करमाळ्याकडं हा तिकडे. वरल्या असं मोहर ही आपल्या स्टेशनचं जास्त आहे. हां हां त्या जागेवर कत बैल पकडली, बैल नेऊन शिणार ती मालक म्हणाला माझे त्या मालकाला माझे. हां. मग ते बैल कुणाही नेमके कळायला 1 महिना सांगोल्यात होती. हां सांगोल्यात मग बैल शेवटी कोर्टाला सुद्धा सांगताय ना कोण बैल कुणाची. हां बैल हां मग पुण्यांदा त्या मालकानं सांगितलं वेळा म्हणला बैल म्हणला मोकळी सोडून दे, हां दावी काढायची शिंगातनं. हां माणसं गोल अशी थांबलेली हां आणि बैल त्या मालकानं कार म्हटल्याबरोबर त्या मालकापाशी बैल गेला की त्याला त्याचा बैल त्याच्या अंगाला घासायला लागला बैल. हां आणि मग त्यातून निकाल निघाला की बाबा बैल घ्यायला. हां म्हणजे चोराची बैल मी निघली नाही शेवटी मालकापाशी आली बैल. बैलापाशी आधीच मालक संघ जाईल. म्हणजे एका महिन्यासाठी मालकाला ओळखलं बैलाने. हो या महिना मी मालक संघ जायचं पकडली जाऊ तुला. आवाज वाढते, आवाज बोलतो आवाज वाढते बैलावर. रेल्वेच्या डब्यात मालक बघलं लावा त्याचा वास घेऊन शिना ही त्याला डब्यात धरल्याला बैल वराडला. बघा म्हणजे रेल्वे डब्यात बोलतो. रेल्वेच्या डब्यात आणि जंप मारून शिना त्यांनी बघितलं की बैला शिंग दिसली की आपला बैल आहे म्हणून शिना रेल्वे थांबवून बैल खाली काढून शिना घेतला. हां आणि पुण्यात सांगोल्यात बैल महिनाभर होता ती माणूस त्या चोरून नेणार. हां हां आणि ती म्हणाला माझा बैलांना घेतलेला आहे. मग कोर्टाला का आता मालक कोण म्हणतो. हां ती कसं करणार करतो. हां मग त्यानं सांगितलं त्या मालकानं बैलाच्या बैल मोकळा सोडायचा म्हटला आणि बैल त्याच्याकडे येईल बैल त्याचा त्याचं त्यानं बोलवायचा म्हटला त्याच्याकडे गेला त्याचा बैल म्हणून. आणि बैल गेला माझ्या सोडला बैल मोकळा बैल शिरायला लागला ना वास घेत घेत घ्यायच्यापेक्षा आलं तसं लागला अंगाला घासायला त्याच्या हां की त्यानं हात केल्याबरोबर शिगाला हात लावल्याबरोबर बैल गपचिप उभा राहिला. म्हणजे बैलांसाठी मालकाला विसरला आणि मालक विसरला नाही हां, बैलाला. नाही नाही म्हणजे बैलसाठी मालकाला विसरला नाही महिन्यावर. नाही म्हणजे विसरत नाही. नाही विसरत नाही ती जेवढा जित्र्याबाला आपण जेवढा जीव लावतो जित्र्याबा आपली हे करते. तुला सांगतो तानाजी जर माझी शिळी हां तानाजी जर शिळी आहे माझी दिलेली हां हां मी राखलेली शिळी होती ती तानाजीला दिली. हां तर जवळजवळ ती 9 महिने शिळी मला बरोबर बरं हां कथलीचं आदलं म्हणते शिळी वाजवायला सुरुवात झाली बरोबर आहे. हां आणि मोहरी गेलेली शिळी वाजवायला आणि पळून येईल आणि कुठली घरनं मळ्यात हिंडायला आधी म्हणते माझ्या घरात हां या आधीकडे आता 2 महिन्यात ती शिळीची जरा ओळख कमी कमी आली. आली, हां. कमी आली म्हणजे शिळीला ओळख आहे पण ती त्यांच्या नादावरती पुण्यांदा राहील. राहिली. शिळी सारखी वाजायची बरोबर. किती मूळ खायला टाकलेलं असतं शिळी बघितली वाजायची. चालतं. धन्यवाद आपण यांची मुलाखत घेतल्याबद्दल.